इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. मर्यादा नहीं वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र, 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 मंगळसूत्र. माझ्याविषयी तुझ्या घरात काही बोलणं चालू आहे का? हो, बोलणी तर चालू आहेत आणि मी हो सुद्धा म्हटलंय. आम्हाला तर बस तुमची मुलगी हवी जी आमच्या घराचं सौभाग्य वाढवेल. मला धुम्यागावचा दौरा करायचा आहे. त्या गरीब शेतकऱ्यांसोबत मला स्वतःला बोलायचंय. मग जी काही कारवाई तुम्हाला करायची असेल ती करून घ्या. ठीक आहे. घरात पप्पा लग्नाविषयी बोलत होते की अखेर हा विषय काढायचा कसा. इतक्यातच तुझ्या पप्पांचा फोन आला आणि सगळे म्हणायला लागले, वा काय पण योगायोग आहे. आणि त्यांना हे माहितीच नाही की हा योगायोग आपणच जुळवून आणलाय. दोन मन एकत्र आणली. याहून मोठी पुण्याची गोष्ट काय असू शकते, हो ना? काय छोटी, काय चाललंय? मला तरी या आनंद मागचं रहस्य कळू दे. खूप मोठं रहस्य आहे रोहित. काय साक्षी, सांगूया? तुला हे रहस्य नाही कळू शकणार रोहित. अच्छा. साक्षी, हा माझा भाऊ रोहित आहे. आणि तू याची बहीण आहेस. झाली आमची ओळख, हो ना? ओ हो, तू तर मला काही बोलूच देत नाहीयेस. कमीत कमी माझं बोलून तरी होऊ दे. अच्छा ठीक आहे ठीक आहे, सॉरी. रोहित, हे साक्षी आहे. हाय. मानसची बहीण ना? मग झाली आमची ओळख. बघितलंस, तुझ्यापेक्षा कमी हाही नाहीये. आता लवकरच पायलटच्या ट्रेनिंग साठी जाणार आहे. अच्छा, म्हणजे हवेत उडण्याची खूप हौस आहे तुम्हाला? हो हो, हवाच तशी आहे. माणसाला उडायचं नसेल तरी ती उडायला शिकवतेच. निघूया. बाय. दाखवलेस का घर? हो मम्मी, खूप छान आहे तुमचं घर. अच्छा जज साहेब, आमच्याकडून तरी हे लग्न नक्की ठरलं. समजा लग्नाचा जो कोणता मुहूर्त तुम्हाला आवडेल तुम्ही काढलात तरी चालेल. हो नक्कीच. आमची हीच इच्छा आहे की लग्न लवकरात लवकर व्हावं. दादासाहेब, जर सगळ्या गोष्टी नक्की झाल्याच आहेत तर रितिकाच्या सासरच्या लोकांनाही कळवूनच टाका ना. तुम्हाला काय म्हणायचं ते मला समजलं नाहीये. माझ्या म्हणण्याचा अर्थ फक्त एवढाच आहे की रितिकाला तिच्या सासरच्या लोकांनी इथे सोडलेलंच आहे. पण याचा अर्थ असा नाही ना की त्यांचं नातं तुटलंय. त्यांना ही गोष्ट आपण कळवलीच पाहिजे. नाहीतर उद्या जाऊन त्यांनी असं नको ना म्हणायला की आपण त्यांना काही सांगितलंच नाही म्हणून. कोणती गोष्ट केव्हा बोलली पाहिजे हे तू केव्हा शिकणार? मी काय चुकीचं बोलले दादासाहेब? तू बोललीस ते चुकीचं नाहीये, पण वेळ चुकीची असते. हा, आणि उरला प्रश्न नात्यांचा. माझ्या मुलीचं त्या घराशी त्याच दिवशी नातं संपलेलं होतं जेव्हा तिचे सासरे तिला इथे सोडून गेले होते.
आणि आता तुला हे म्हणायचं आहे की ते मेलेलं नातं आम्ही आमच्या खांद्यावर नाचवत फिरावं. हं? जाऊ दे ना आता दादा, सोड ना आता. हे बघा, जे काही करायचं असेल ना ते मी बघतो. हं? बरं होईल जर हा प्रश्न तुम्ही लग्नाच्या आधीच सोडवलात तर. आणि हे आपल्या सगळ्यांसाठीच चांगलंय. मग नंतर असं नको व्हायला की हे कायद्याचं प्रकरण बनेल. तुम्ही अजिबात चिंता करू नका. कायदेशीररित्या जे काही करायचं ते मी करेन. अच्छा जज साहेब, आम्ही निघतो आता. लग्नाचा मुहूर्त जो काही निघेल तो आम्हाला कळवा तुम्ही. हो. ठीक आहे. नमस्कार. 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 चल बाळा. नमस्कार. नमस्कार. सूर्या, जरा तुझ्या बायकोला थोडीफार अक्कल शिकव आता. ही फाईल पण बरोबर घ्यावी लागेल. तुम्ही ही ठेवा फाईल. हो. अच्छा, आपण धुमळगावच्या दौऱ्यावर जातोय. मग सरपंचांना फोन करून कळवा की जितके शेतकरी असतील त्यांना बोलवून घ्या. मला सगळ्यांशी बोलायचंय. सगळ्यांच्या समस्या ऐकून घ्यायच्या. ठीक आहे, तुम्ही आताच फोन करा. हो मॅडम. हा दिव्या, बोल. कशी आहेस तू दीदी? मी ठीक आहे. काही बोलायचंय का? मी आज खूप खुश आहे. माहितीये का, मानसच्या घरचे आले होते. माहितीये. हो हो, तुला तर माहीतच असेल. मानसशी बोलणं झालं असेल ना तुझं. असो, हे सांग की तू घरी कधी येणार आहेस? दिव्या, मी धुमळगावच्या दौऱ्यावर चालली आहे. का पण? तिथे बऱ्याच शेतकऱ्यांशी बोलायचंय, त्यामुळे यायला खूप उशीर होईल. तू मम्मीला पण सांग मी जाते. ठीक आहे. आम्हाला तर वाटलं होतं की आज इतका मोठा आनंदाचा दिवस आहे, मग आपण सगळे मिळून शेअर करू. आणि तुला आजच दौऱ्यावर जायचं होतं. दिव्या, जबाबदारी घेणं ही काही मोठी गोष्ट नसते. ती निभावणं ही खूप मोठी गोष्ट असते. आणि मला माझी जबाबदारी व्यवस्थित निभवायची आहे. ओके दीदी. एनिवे, मी दौऱ्यावर जाते. मग मला यायला खूप उशीर होईल. तू मम्मीला सांग हे. ठीक आहे, मी फोन ठेवते आता. ठीक आहे, चल बाय. बाय. चला आपण निघूया आता. नमस्कार. 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 नमस्कार कलेक्टर बाई साहेब. नमस्कार. 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 आम्ही सगळे तुमचीच वाट पाहत होतो. गावातल्या सगळ्या लोकांना ठाऊक आहे की तुम्ही आलायत. गावकऱ्यांनो, मी इथे फक्त तुम्हाला भेटायला आले आहे. आणि हे निवेदन करायला आले की मला ज्या काही तक्रारी मिळाल्यात, अशा घटना पुन्हा घडता कामा नयेत. तुम्ही असं कसं करू शकता? जो काही फंड सरकारतर्फे मिळतो तो गावाच्या विकासासाठी असतो. तो फक्त आणि फक्त गावाच्या विकासासाठीच वापरला गेला पाहिजे. खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. मला माहितीये की या सर्वाच्या मागे कोणाचा हात आहे. पण बस, मी इथे आले तर मी ही अपेक्षा करते की गावातला प्रत्येक माणूस आपलं काम पूर्ण जबाबदारी आणि प्रामाणिकपणे करेल. ठीक आहे? आता कोणाकडे तक्रार करायची कलेक्टर भाईसाहेब? आणि कोण आमची तक्रार ऐकणार? तुम्हाला कदाचित माहिती नसेल, या गावात 501 लोक असे आहेत ज्यांच्या नावाने सरकारी पेन्शन येते, पण कोणापर्यंत एक पैसाही नाही पोहोचत. पण आता असं अजिबात नाही होणार.
तुम्हाला तुमचे पैसे जरूर मिळतील. तुमचा हक्क कोणी हिरावून नाही घेऊ शकत. गावकऱ्यांनो, जर कोणीही माणूस तुमचे अधिकार हिरावून घ्यायचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कायदा आहे. मी या ठिकाणी या पदावर केवळ यासाठीच आले की या कायद्याच्या मदतीने तुम्हा सगळ्यांचे अधिकार तुम्हाला परत मिळवून देऊ शकेन, तुम्हाला मदत करू शकेन. तुम्हा लोकांना तर याची माहितीही नसेल की आमच्याकडे लिस्ट आहे. त्यांच्यामध्ये काही नावं अशी आहेत जे लोक आज या जगात नाही आहेत, पण तरीही त्यांच्या नावाने वृद्ध पेन्शन घेतलं जातंय. ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. हे घ्या, मी तुम्हा लोकांना शेवटची संधी देते. त्या लोकांना ज्यांनी खोटेपणाने, बेईमानीने भोळ्या भाबड्या लोकांचे पैसे खाल्लेत, 3 दिवस, फक्त 3 दिवसांच्या आत त्यांना त्यांचे पैसे परत दिले गेले पाहिजेत. नाहीतर मला कायदेशीर कारवाई करावी लागेल, ऍक्शन घ्यावी लागेल. आणि प्लीज मला हे सर्व करण्यासाठी भाग पाडू नका. मी अपेक्षा करते की मी जे काही सांगितले ते तुम्ही कराल, मला सहकार्य कराल. नमस्कार. 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 गप्प बस सुजाता. हे काय मूर्खासारखं बडबडतेस तू? तुम्हाला मी बोलते ते मूर्खासारखं वाटतंय? तुम्हाला हे सत्य समजून का नाही घ्यायचंय? तुम्हाला ते सत्य बघावंसं का वाटत नाहीये जे सगळं जग बघतंय? मला जगाच्या दृष्टिकोनातून काही बघायचं नाहीये, कारण जगाकडे बघण्याचा माझा स्वतःचा असा दृष्टिकोन आहे. पण मी ही बदनामी सहन नाही करू शकत. मी हे मुळीच सहन नाही करू शकणार की लोक मला टोमणे मारतील आणि हे म्हणतील की यांनी स्वतःसाठी सून पसंत केली, तीही एक विधवा. अरे सुजाता, अगं विधवा असणं काही शिवी नाहीये, अभिशाप नाहीये. हे तर निव्वळ दुर्दैव आहे. आणि हे दुर्दैव तुम्हाला तुमच्या मुलाच्या गळ्यात बांधायचंय? काय पूर्ण जगात एकही चांगली मुलगी शिल्लक नाहीये माझ्या मुलासाठी की त्याचं एका विधवेशी लग्न लावून देते? मम्मी, हे तर ज्याचे त्याचे विचार आहेत. मला आश्चर्य वाटतंय की एक गोष्ट जी एखाद्यासाठी गर्व वाटण्यासारखी असू शकते तीच दुसऱ्यासाठी लाजिरवाणी गोष्ट बनते. डॅडनी हे लग्न अशासाठी ठरवलंय जेणेकरून ते समाजाच्या समोर अभिमानाने सांगू शकतील की सून म्हणून त्यांनी एका विधवेचा जाणून बुजून आपल्या घरात स्वीकार केला आहे. तूही यांच्यासारखंच बोलायला लागलायस माणूस. मम्मी, तुला काय म्हणायचंय? काय तुला हे म्हणायचंय की एक विधवा दुसऱ्या कोणाशीच लग्न नाही करू शकत? काय एका विधवेला नव्याने आयुष्य सुरू करण्याचा काहीच हक्क नाहीये? मला काहीही माहित नाही. तुला विचार करावा लागेल मम्मी, प्लीज तुला विचार करावा लागेल. एक स्त्री असून तुला दुसऱ्या स्त्रीचं दुःख नाही समजू शकत? जरा विचार कर मम्मी, जर उद्या माझ्या बाबतीत अशी काही दुर्घटना घडली आणि जर मी विधवा झाले असते तर तुझी काय इच्छा असेल? ही इच्छा असेल की मी माझं पूर्ण आयुष्य पांढरी साडी नेसून रडत राहून घालवू? साक्षी, साक्षी बाळा, का स्वतःच्या मुलीबद्दल ऐकलं तर मनाला धक्का बसला ना? जेव्हा आपल्या माणसांवर वेळ येते तेव्हा होते दुःखाची जाणीव.
पण मी रितिकाचं एकटेपण समजू शकतो. आज जर मानस तिला स्वीकार करायला तयार आहे तर काय हरकत आहे सुजाता तुझी? ठीक आहे, तुम्हा सगळ्यांच्या मनाला जे वाटतंय ते करा. मी आता या बाबतीत काहीही बोलणार नाही, काहीही नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही सगळे, की या निर्णयाचा तुम्हा सर्वांना एक दिवस पश्चाताप होणार, नक्की होणार. बाळा, तुझ्या मम्मीचे आजही तेच बुरसटलेले विचार आहेत. घाबरू नकोस, हळूहळू सगळं काही ठीक होईल. काही लोक सत्याचा पटकन स्वीकार करतात तर काही लोकांना वेळ लागतो. हे झालं, हे पण झालं. मम्मी, मम्मी, अरे कुठे गेला? काय झालं दीदी? कशाला ओरडतेस? ते राकेशचा फोटो नाही आहे इथे. मम्मी, फ्रेम आहे पण राकेशचा फोटो. बेटा, मम्मी, फ्रेम मी ठेवली आहे, पण मला असं म्हणायचं की आता त्यात तू मानसचा फोटो पण लाव. मम्मी, हे बघ बेटा, निघून गेलेली वेळ आपल्या जाणीवातून काढून टाकणंच बरं, कारण ती फक्त कटुता देते, आणखी काहीच नाही. आजवर मी तुला कधी काहीही बोलले का? हा, आता मी तुझी आई या नात्याने तुला समजावतीये. आणि बेटा, फोटो बघून आयुष्यात सुख तर नाही येणार ना? हा, मम्मी, मला माहितीये की राकेश माझा घडून गेलेला भूतकाळ आहे, तो कधीच परत नाही येऊ शकत. पण तू मला समजून घ्यायचा प्रयत्न कर ना. माझ्यासाठी खूप कठीण आहे त्याला माझ्या मनातून काढून टाकणं. अशक्य आहे मम्मी, तू समजून घे माझ्या भावना. हे काय मम्मी? दीदीवर अशी कोणतीही गोष्ट लादू नकोस तू. काळ पुढे जाईल तसं सगळं ठीक होत जाईल. हे बघा, काही गोष्टी बोलायला आणि ऐकायला खूप बऱ्या वाटतात, पण जेव्हा समोर येतात ना तेव्हा मनात कटुता निर्माण होते. मम्मी, आणि हे बघ, मला नाही वाटत की लग्न झाल्यानंतर मानसला असं वाटायला लागेल की त्याने एका चुकीच्या स्त्रीशी लग्न केलेलं आहे. त्याला कायम हे जाणवत राहावं की त्याच्या पत्नीच्या मनात दुसरं कोणीतरी आहे, तो नाही. मम्मी, तुला वाटतं की घडून गेलेल्या गोष्टी आपल्याला त्रास देतात, हो ना? तुला कल्पनाही नसेल की आज या नात्याने मला किती लाजिरवाणं वाटतंय. मी मनातून किती मोडून गेले. हे काय बोलतेस दीदी? हो रोहित, तिथे पप्पा पण आले होते आणि मानस पण आला होता, आणि त्याने त्याची ओळख कशा प्रकारे सांगितली माहितीये? की तो माझा होणारा नवरा आहे. तू विचार कर मम्मी, मला मला किती लाजिरवाणं झालं याची कल्पनाही नाही करू शकत. माझ्या स्वर्गीय पतीचे वडील समोर उभे आहेत आणि त्यांच्या समोर एक माणूस येऊन म्हणतो की तो माझा होणारा नवरा आहे. मला किती लाजिरवाणं वाटत असेल, त्यांना किती लाजिरवाणं वाटत असेल, तू तर विचारही नाही करू शकत. सर्व काही ठीक होईल मम्मी, सर्व काही ठीक होईल. मी सांगते, शांत हो बेटा. तू कळत नाही काय समजतीयस. दिवस रात्र आपल्या सुनेचं कौतुक करत असतेस, पण सत्य काय आहे तुला माहित तरी आहे? कोणत्या सत्याविषयी बोलताय तुम्ही? ते सत्य जे समजल्यानंतर मला अतिशय लाज वाटली होती. आत्ता मला जाणीव होतीये की तिला तिच्या बापाच्या घरी सोडून मी कोणतीही चूक नाही केली, कोणताही गुन्हा नाही केला. काय मी विचारू शकते, असं काय केलंय माझ्या सुनेने की तुम्ही तुमच्या कृत्याचं समर्थन करताय? सत्य ऐकायचंय तुला? मग ऐक तू. आज तिला ऑफिसमध्ये मानस भेटायला आला होता. माहिती आहे तुला मानस कोण आहे? तिचा होणारा नवरा. आणि मोठ्या ऐटीत तो मला सांगत होता
की रितिका त्याची होणारी पत्नी आहे. नाही, हे सत्य नाही असू शकत. एक वेळ तिच्या बापाने माझ्या मुलाला देशद्रोही ठरवून माझा अपमान केला आणि दुसऱ्यांदा त्याच्याच मुलीने सगळ्यांसमोर माझी मान खाली घातली. मला तर वाटत होतं की कधी मी तिथून निघतोय, पण माझं कर्तव्य आणि जबाबदारीच्या जाणीवेने मला असं नाही करू दिलं. भाऊजी, देव करो आणि खोटं बोलायला न लागो. जरा तुम्हीच विचार करा, आणि विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की ज्या ठिकाणाचे आणि ज्या प्रांताचे तुम्ही एसडीएम आहात त्या मुलीने स्वतःचं पोस्टिंग अगदी त्याच ठिकाणी करून घेतलं. माहितीये का, अहो मी स्वतः सांगतो ना तुम्हाला, तिला जाणून बुजून तुमची मान खाली घालायची आहे. सुंदर, अरे काय सुंदर, मी काय चुकीचं बोलतोय का भाऊजी? नाही नाही, तुम्हीच सांगा ना. जर त्या मुलीला तुम्हाला मान खाली घालायला लावायची नसती तर तुमच्यासारख्या इतक्या मोठ्या व्यक्तीला तिथे बोलवल्यानंतर आपल्या त्या प्रिय करायला तिकडे बोलवलं असतं. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे प्रेम रे, जीवन